त्यालाच अनुसरून आता एक मोठी बातमी आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये देशभरातील युवकांनी सहभाग घेतलेला असून देशभरातून तरुण आता नाशिकात दाखल होत आहेत। युवा महोत्सवामध्ये पंतप्रधान मोदी यांना युवकांना ते संबोधित करणार आहेत आणि युवा महोत्सवासाठी आलेल्या युवकांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। तर ही दृश्य आता आपण पाहतोय नाशिकेतली दृश्य आहेत। नाशिकमध्ये सध्या विविध कलागुणांचा आविष्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पंतप्रधानांसमोर हे कलाविष्कार सादर केले जाणार आहेत। राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्ताने या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत। त्यामुळे आजच्या या मोदींच्या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रीय युवा महोत्सवाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। त्यानंतर काळाराम मंदिरात पंतप्रधानांची या ठिकाणी विधिवत पूजा होणार असून या संपूर्ण कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईसाठी सुद्धा रवाना होणार आहेत। त्यामुळे आजचा दिवस हा पंतप्रधानांचा महाराष्ट्रासाठी असणार आहे। मात्र नाशिकमध्ये पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। नाशिककर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत। विविध राज्यांचे संस्कृती म्हणूयात किंवा कलाविष्कार जो असेल तो पंतप्रधानांसमोर नाशिकमध्ये आज सादर केला जाणार आहे। कर्नाटका मीन्स डांस, कर्नाटका मीन्स ये तो क्या आप करने वाले हो? जी सर, तो हमारी टीम यहाँ पे आई है 27th नेशनल यूथ फेस्टिवल में भाग लेने के लिए। तो हमारे टीम से हम फोक सॉन्ग, फोक डांस, स्टोरी राइटिंग, फोटोग्राफी और डिक्लेमेशन सब में। आप क्या कर रहे हैं? मैं डिक्लेमेशन का पार्टिसिपेंट हूँ। अच्छा, आप क्या करने वाले हो? फोक डांस। फोक डांस करने वाले हो। अच्छा, फोक सॉन्ग कौन गाने? आप गाने वाले हो? तो थोड़ा सा मुझे बताना, मुझे बड़ा इंटरेस्ट आता है कन्नड़ भाषा। हम फोक सॉन्ग ग्रुप में हमें एक पार्टिसिपेंट हूँ। हम सब 10 लोग हैं। एक लाइन गा लीजिए। तरवल्ल तगी निन्ना तंबूरीश्वर बरदे बारी सादिरो तंबूरी। तरवल्ल तगी निन्ना तंबूरीश्वर बरदे बारी सादिरो तंबूरी। सरस संगीतದ ಕುರುಹುಗಳರಿಯದೆ सरस ಸಂಗೀತದ ಕುರುಹುಗಳರಿಯದೆ ಬರದೆ ಬಾರಿಸದಿರೋ ತಂಬೂರಿ। ತರವಲ್ಲ ತಾಗಿ ನಿನ್ನ ತಂಬೂರಿ ಸ್ವರ बरदे बारिसदिरो तंबूरी। निश्चितपणे बघितलं, मला तर याचे बोल कळले नाही, पण याचा स्वर फार चांगला है। मैं ये बोल रहा था मराठी में कि मुझे तो ये समझ में नहीं आया, लेकिन कुछ तो अच्छा सॉन्ग है। क्या मतलब है? मीनिंग सॉन्ग मीनिंग क्या हो? ये तत्वपद है, तत्वपद। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत छत, नाशिक। आणि यानंतर थेट नाशिकला जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत। गोविंद, सध्या ज्या ठिकाणी पंतप्रधानांचं रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आहे। थेट गोविंदकडे आपण जाऊयात। गोविंद, संपूर्ण नाशिक आता पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं आहे। अतिशय उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। काय सध्या तिकडे वातावरण आहे, काय परिस्थिती आहे? म्हणाली हा तो चौक आहे, मिरची चौक, आणि हा सगळा आपण जो परिसर बघतात स्वामी नारायण मठापर्यंत 1200 मीटरचा त्यांचा रोड शो होणार आहे। आणि केवळ नाशिककरच नाही तर तमाम महाराष्ट्रातनं, इतर राज्यातूनही आलेले सगळे जे तरुण
आहेत, नागरिक आहेत ते या रस्त्यावर, कारण की या ठिकाणीच केवळ सामान्य नागरिकांना जे आहे ते परवानगी दिलेली आहे. पलीकडचा जो सगळा रस्ता दिसतोय रिकामा, त्या रस्त्यावरनं मोदी या सगळ्या नागरिकांना अभिवादन करत जाणार. मात्र त्यांचंही स्वागत अतिशय जल्लोषात व्हावं याची सगळी तयारी झाल्याचं आपण बघतोय. वेगवेगळे जी कला पथकं आहेत त्यांच्याद्वारे हे स्वागत केलं जातंय. सगळीकडे भगवमय असं वातावरण झालेलं आहे, कारण की प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदी इथे आलेले आहेत आणि काळाराम मंदिरामध्ये जाऊन ते दर्शन घेतील. आपले जे व्हिडिओ आहेत सचिन हंसाटे, मी त्यांना विनंती करतो की याचा जो एरियल व्ह्यू आहे, कारण की जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत ही सगळी कला पथकं, नागरिक, महिला, तरुण तरुणी या ठिकाणी इकडे आलेले आहेत. नाशिकचे जे ढोल आहेत ते ढोल पथकं देखील ज्यांची संपूर्ण देशभरामध्ये चर्चा असते नाशिक ढोलची, ते नाशिक ढोलचे वेगवेगळे प्रकार देखील पथकं देखील इथे दाखल झालेले आहेत. याच ठिकाणाहून अगदी काही मिनिटात, कारण की आता जी माहिती मिळतीये म्हणाली त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, गिरीश महाजन हे सगळे नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी हेलिपॅडवर पोहोचलेले आहे. अगदी माझ्या या उजव्या हाताला जे आहे काही अंतरावर हेलिपॅड आहे. ओझर विमानतळावर उतरल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारा मोदी तिथे येतील आणि तिथून त्यांचा हा रोड शो अगदी काही मिनिटांमध्ये सुरू होईल. मात्र तत्पूर्वी जर बघितलं म्हणाली तर अत्यंत उत्साह आहे. प्रभू श्री रामचंद्र आपल्या वनवास काळामध्ये या परिसरामध्ये अनेक वर्ष होते. रामकुंड जो आहे तो त्यांच्या नावाने ओळखला जातो. आख्यायिका आहेत वेगवेगळ्या. काळाराम मंदिरही महत्वाचं आहे आणि अयोध्येला जाण्यापूर्वी ते महाराष्ट्रातील या नाशिकमध्ये येत आहेत, काळाराम मंदिरामध्ये महापूजा करतात, गोदावरीमध्ये स्नान करतात. त्यामुळे एकूणच खूप महत्वाचं आहे आणि त्याहूनही महत्वाचं आपले सहकारी जसं सांगत होते सिद्धार्थ त्यांनी सांगितल्याप्रमाणे 27वा युवा महोत्सव होतोय आणि त्यासाठी देखील हजारो तरुण या नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. तरुणांचा देश म्हणून आपला देश ओळखला जातो. या तरुणाईला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका काय संदेश देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या मागण्या देखील इथे समोर आल्यात. काही वेळापूर्वी स्थानिक आमदारांनी जसं मागणी केली की पुढील काळामध्ये सिंहस्थ मेळा आहे आणि त्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं मोदीजी काही भरीव तरतूद करतात का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कुंभनगरी म्हणून या नाशिकला आपण ओळखतो, द्राक्षाची नगरी, रुद्राक्षाची नगरी म्हणून देखील या नाशिक शहराला आपण ओळखतो आणि त्यामुळे आगामी काळातील निवडणुका असतील त्याची सुद्धा एक उत्सुकता, उत्साह या निमित्तानं इथले जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये दिसतोच आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः येत आहेत. भरगच्च असा त्यांनी इथे कार्यक्रम दिलाय. आणि आणखी एक दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय. अतिशय सुंदर असं दृश्य आहे. म्हणजे दादा भुसे या ठिकाणी कोणत्याही राजकीय जरी ते व्यक्तिमत्व असलं तरी नाशिककरांसोबत अगदी पारंपरिक ठेक्यावर ढोल ताशांच्या गजरावर ते ठेका धरताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. गोविंद, अर्थातच आणि त्यामुळेच सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून ही सगळी मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी इकडे अगदी पहाटेपासून थांबलेली आहेत. गिरीश महाजन जे आहेत ते तर अगदी मागील 8 दिवसापासून याची सगळी तयारी, सगळं नियोजन करतात आणि त्यामुळे ही सगळी जी मंडळी आहेत यांना अपेक्षा आहे की मोदीजी ज्यावेळेस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतात त्यांचं यथोचित स्वागत केलं जावं. अतिशय श्रद्धा भावनेने ते या नाशिक नगरीमध्ये आज दाखल होत आहेत. प्रभू श्री रामचंद्राचं ते दर्शन घेणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी एक या सगळ्यांची भावना देखील आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांची जे स्वागत आहे त्यामध्ये कुठलीही कमतरता असू नये आणि म्हणूनच दादा भुसे असतील, गिरीश महाजन असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, हे अतिशय सामान्य नागरिकांप्रमाणे नागरिकांमध्ये राहून मोदींच्या स्वागतासाठी इथे थांबलेले आहेत. पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच सर्वार्थाने अगदी
निवडणूकचं हे वर्ष आहे त्याचाही एक जल्लोष उत्साह या सगळ्यांमध्ये दिसतोय आणि कुठेतरी एक मोदीमय वातावरण झाले, धार्मिक वातावरण नाशिकमधलं झालेलं आहे. सगळेजण प्रभू श्री रामचंद्राचा जे आहे जयघोष करतायत. इथे जे विशेष सांगायला पाहिजे म्हणाले की इथे जे सगळे नागरिक आहेत त्यांच्या हातामध्ये फुलं आहेत, फुलांच्या पाकळ्या आहेत. जसे मोदींचा रोड शो सुरू होईल त्या पाकळ्या त्यांच्यावर उधळल्या जातील आणि त्यांचं स्वागत आधी पुष्पाने त्यांचं स्वागत केलं जाईल. त्यामुळे कोणाच्याही चेहऱ्यावर थकावट दिसत नाही. तरुणांमध्ये तर प्रचंड उत्साह आहेच आहे. मात्र ही जी दृश्य आहेत ती बोलकी आहेत. हजारो नागरिक जे आहेत ते या पथावर जे आहेत ते थांबलेले आहेत आणि अगदी काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो या ठिकाणाहून सुरू होणार आहे म्हणाले. अगदी बरोबर आहे. पहिल्यांदाच नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत आणि त्यानिमित्तानं संपूर्ण नाशिक शहर जे आहे ते आपल्याला या सगळ्या वातावरणामध्ये अगदी भगवं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर फुलांचा वर्षाव, अनेक ठिकाणी फुलांची सजावट आहे आणि सगळं अगदी आनंदी आणि रंगीबेरंगी उल्हासित शहर आज आपल्याला नाशिक शहर दिसते. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर आहेत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण थेट लक्ष्मण यांच्याकडे जाऊयात. लक्ष्मण, आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यामुळे या दौऱ्याकडे सगळ्यांचंच अर्थात विशेष लक्ष लागलेलं आहे. पंतप्रधानांचं नाशिकमध्ये आगमन होताच एक रोड शो असणार आहे, त्यानंतर ते रामकुंडावर येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा काळाराम मंदिर परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त जरी असला तरी आजचा तिकडचं वातावरण, आजचा दिवस एक वेगळाच दिवस नाशिककरांसाठी आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी असणार आहे. लक्ष्मण म्हणाली, आपण जसं म्हणालात की नाशिककरांसाठी आनंदाचं आणि उल्हासाचं असं वातावरण नाशिक शहरात आहे. अगदी तसंच आहे, कारण नाशिकच्या रामकुंडावरती येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान असणार आहे की जे रामकुंडावर येत आहे आणि या ठिकाणी जलपूजन करताय. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये एक उत्साह आहे, आनंद आहे. नाशिक पुरोहित संघ देखील त्याच उत्साहामध्ये, त्याच आनंदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते या ठिकाणी जलपूजन करणार आहे आणि त्याची ही सगळी तयारी नाशिकच्या रामघाटावर करण्यात आलेली आहे. म्हणाली, आपल्याला कल्पना आहे की नाशिक हे मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि सर्वाधिक मंदिरं, जवळपास 100हून अधिक मंदिरं नाशिकच्या याच गोदा तटावरती आहे. अहिल्याबाई होळकर असतील, त्याचबरोबर पेशवेकाल असेल, या सगळ्या कालावधीमध्ये नाशिकच्या रामघाटावर सर्वाधिक मंदिरांची उभारणी झाली. त्याच रामघाटावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे आणि त्यांच्याच या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं एक जल्लोषाचं, उत्साहाचं वातावरण रामघाटावर आहे. माझ्या मागच्या बाजूला जर आपण दृश्य बघितली तर रामघाट जो आहे तो संपूर्णतः सजवण्यात आलेला आहे. जवळपास 100हून अधिक मंदिरं या रामघाटावरती आहे, ज्यामध्ये श्री नलिकंठेश्वराचं मंदिर असेल, गंगा गोदावरीचं मंदिर असेल, त्याचबरोबर प्राचीन गोराराम मंदिर असेल, अशी वेगवेगळे मंदिरं या ठिकाणी आहे आणि या सगळ्याच मंदिरांना अशा पद्धतीची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. मंदिरांचं शहर ही जी नाशिकची ओळख आहे ती आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आणि खरं तर पंतप्रधान, या देशाचे पंतप्रधान पहिल्यांदा गोदा तीरावरती येत आहे, त्यामुळे नाशिककरांमध्ये देखील उत्साह आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीनं जवळपास 1 किलोमीटरचं हे अंतर आहे ज्या ठिकाणी हे लोक उभे आहेत, आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे. मात्र तरी देखील 1 किलोमीटरच्या अंतरावरून देखील या आपल्या पंतप्रधानांना आपण बघावं अशा प्रकारची आशा, अपेक्षा घेऊन हे लोक जे आहे ते अशा पद्धतीनं शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये उभे आहेत, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी पंतप्रधान दिसतील, त्यांची एखादी छबी आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला टिपता येईल. अशा प्रकारची भावना या सगळ्या नाशिककरांच्या आहे, नागरिकांच्या आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं पोलिसांनी जरी त्यांना बाजूला काढलं असेल तरी देखील जिथपर्यंत त्यांना जाणं शक्य आहे तिथपर्यंत हे लोक जात आहे आणि आपल्या पंतप्रधानांना बघण्याची अपेक्षा आणि आस व्यक्त करताय. अशी सगळी एक आनंदाची परिस्थिती नाशिक शहरात पाहायला मिळते. गेल्या 2 दिवसापासून हे शहर जे आहे यांच्या आगमनाची लक्ष्मण, तिथले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहू. त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे असतील किंवा सिद्धार्थ गोदाम आहे आणि हरीश दिमोटे हे देखील नाशिकमधून वेगवेगळ्या भागात